हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या 14व्या दिवशी दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरूच. 11 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती तर 1444 इराणी नागरिकांचा बळी. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींबाबत उलटसुलट चर्चांना ऊत. खामेनी गंभीर जखमी असल्याचा अमेरिकेचा दावा तर मोजतबा खामेनींच्या जगण्याची गॅरंटी नाही, इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा. युद्धामुळे राज्यात अनेक नव्या समस्या. कोळसा लाकूड महाग, सिलेंडरसाठी ठिकठिकाणी मोठ्या रांगा, तर व्यवसायासाठी घरगुती सिलेंडरच्या होणाऱ्या वापराला चाप लावण्याचे प्रयत्न. निर्यात थांबल्यानं नंदुरबारच्या मिरचीचे कंटेनर पडून, तर आयातही खोळंबल्यानं इराणी पिस्ता आणि सौदीचा खजूरही महागला. एलपीजी सिलेंडरच्या मुद्द्यावरनं संसदेत मोठं घमासान. विरोधकांची वेलमध्ये उतरून घोषणाबाजी. अर्थमंत्र्यांचे कठोर शब्दात ताशेरे, तर ऑनलाईन बुकिंग करूनच सिलेंडर घ्यावेत, केंद्राचं जनतेला आवाहन. जबरदस्तीने धर्मांतराला चाप लावणारं विधेयक विधानसभेत सादर. सविस्तर चर्चेसाठी सभागृहामध्ये आग्रह. सोमवारपासून विधेयकावर मंथन होणार. राज्यातल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा नव्या संकटाची टांगती तलवार. 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरींचा अंदाज. मासिक पाळीत पगारी रजा देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. मासिक पाळीची रजा दिल्यास महिलांचं करिअरच संपेल, कोर्टाचं निरीक्षण. नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच बातमी युद्धासंदर्भातली आणि त्याच्या होणाऱ्या परिणाम.